लास्ट लेक्चरमध्ये आपण महाराष्ट्रातील ताम्रपाषाणयुगीन गावबसाहती पाहिल्या होत्या आणि त्याच्या आधी हडप्पन सिव्हिलायझेशन म्हणजे सुरुवातीपासून आपण जे प्रागैतिहासिक काळ, आद्य ऐतिहासिक काळ आणि ऐतिहासिक काळ हे जे ब्रॉड क्लासिफिकेशन केलं होतं काळाचं, तिथे आता आपण इसवी सन पूर्व 1500 ते इसवी सन पूर्व 600 या कालखंडाचा अभ्यास करणार आहोत आणि तो वैदिक पिरियड म्हणून ओळखला जातो. आता इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही आहे की हडप्पन सिव्हिलायझेशनचा कालखंड आपण म्हणतो की 2500 इसवी सन पूर्व 2500 ते इसवी सन पूर्व 1750 आणि वैदिक पिरियड चालू होतो तो इसवी सन पूर्व 1500 ते 600. मग जो 250 वर्षाचा गॅप आपल्याला या काळाच्या पटलावर तो जाणवतो, तो नेमका काय आणि त्याचमुळे वैदिक सिव्हिलायझेशन किंवा आर्यन सिव्हिलायझेशन ज्याला आपण म्हणतो, त्याच्यात खूप जास्त डिबेटेबल कॉन्ट्रोवर्शियल अशा फॅक्ट्स आपल्याला इकडे बघायला मिळतात. कारण 250 वर्षाचा इंटरएग्नमीमध्ये काहीच नाही आहे, काही त्या काळाविषयी अजून तरी आपण ठोस मत मांडू शकत नाही, अत्यंत अभ्यासाअंती देखील. आता याचं सुरुवात बघायला गेलं तर मॅक्स मुलर किंवा बाळ गंगाधर टिळक यांची आर्यन हे मायग्रेटेड होते आणि ते सेंट्रल एशियाकडनं भारतात आले, ज्याला आपण सप्तसिंधूचा प्रदेश म्हणतो आत्ताचा, ज्याच प्रदेशात हडप्पा संस्कृती नांदत होती. म्हणजेच मॅक्स मुलर आणि बाळ गंगाधर टिळक यांनी आर्यांचे मूळ स्थान हे उत्तर ध्रुवीय प्रदेशात होते या थिअरीला पुष्टी दिली आहे त्यांच्या या थिअरीमधनं. मग नेमके आर्य कोण होते? ते भारताबाहेरून आले होते की मूलतः भारताचेच होते? यात अजून एक वाक्यता नाही. कारण आणि हा सगळा डिस्कोर्स जो आपण बघतो याचं कारण काय होतं, याची सुरुवात कशी झाली तर 16व्या शतकात जे वेस्टर्न थिंकर्स होते त्यांना असं जाणवलं की संस्कृत आणि लॅटिन ग्रीक यातल्या भाषांमध्ये भरपूर सिमिलॅरिटीज आहेत, त्यामुळे त्यांचं तिथे लक्ष वेधलं गेलं आणि त्यातूनच इंडो युरोपियन हा भाषागट ही संकल्पनाच उदयास आली. आता जसं की संस्कृतमध्ये मात्र, त्यालाच लॅटिनमध्ये मॅटर, ग्रीकमध्ये मेटर, त्यामुळे याच्यात एक उच्चारात साम्यता आहे. मग म्हणूनच ही वैदिक काळ आणि ग्रीक लॅटिन जो भाग आहे तिकडचीच लोकं इथे आली होती का, ह्या गोष्टींना सुरुवात झाली. आणि याच्यात सगळ्यात जास्त इंटरेस्ट घेतला ती व्यक्ती म्हणजे विल्यम जोन्स. आपण आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासताना सुरुवातीला पाहतो की 1784 साली विल्यम जोन्स यांनी एशियाटिक सोसायटीची स्थापना केली आणि त्यातूनच त्याने भरपूर वैदिक वाङ्मयाचा अभ्यास, त्याचं ट्रान्सलेशन, अनुवाद यांसारखी कामे सुरू झाली आणि वैदिक वाङ्मयाच्या पुरातत्वीय संस्कृतींच्या संशोधनाला चालना मिळाली. आणि मग म्हणून आर्यांची चाके असलेले वेगवान रथ बनवणारे, रथावर आरूढ होऊन अस्त्र चालवण्याची विद्या, या गोष्टी आर्यन भारतात घेऊन आले, ही कल्पना रूढ झाली. आता आपण सेंट्रल एशियन थिअरी जी लुसेंटचे GKचं पुस्तक आहे त्यात दिलं आहे की आर्यन वेर सपोज टू हॅव मायग्रेटेड फ्रॉम सेंट्रल एशिया इन टू द इंडियन सबकॉन्टिनेंट इन अ सेव्हरल स्टेजेस ऑर वेव्स ड्युरिंग 2000 BC टू 1500 BC या काळात आलेत. म्हणजे हा काळ पण बघा कसा आहे, कारण इथेच कुठेतरी शेवट होतोय हडप्पन सिव्हिलायझेशनचा. आणि याला पुष्टी देणारं जे इन्स्क्रिप्शन आहे, बोगसका इन्स्क्रिप्शन, इथे 4 वैदिक गॉड यांचं मेन्शन सापडलं आहे. ह्या एशिया मायनर टर्की या स्थानी बोगसका इन्स्क्रिप्शन आहे. तिकडे इंद्र, वरुण, मित्र आणि नासत्य ह्या ज्या वैदिक गॉड होत्या, त्यामुळे सेंट्रल एशियन थिअरीला पुष्टी देणारं हे इन्स्क्रिप्शन आहे. म्हणजे आर्यन इन्व्हेजन झालं होतं असं म्हणायला वाव आहे.
या अकॉर्डिंग टू द बोगसकाय इन्स्क्रिप्शन. आता हडप्पा संस्कृतीचा भौगोलिक प्रदेश आणि वैदिक संस्कृतीचा भौगोलिक प्रदेश हा समान आहे. जसं की अफगाणिस्तान, बलुचिस्तान, इराण, पंजाब, हरियाणा, राजस्थान या भागात हडप्पन साईट्स आपण लास्ट टू लास्ट लेक्चरमध्ये पाहिल्या. तिकडेच वैदिक संस्कृतीचे लोक नांदत होते. त्याला सप्तसिंधूचा प्रदेश असं म्हणतात. पण आता वैदिक संस्कृतीच्या कालक्रमाबद्दल एक वाक्यता नाही. वैदिक आणि हडप्पा संस्कृतीच्या लोकांचे एकमेकांशी संबंध कसा आणि काय होता याबद्दल कोणालाच सध्या तरी ठोस विधान करता येत नाही. काही जण असं म्हणतात की कालक्रमाच्या दृष्टीने पाहता नागरी हडप्पा संस्कृती ही आधीची आणि उत्तर हडप्पा संस्कृती ही वैदिक लोकांचीच संस्कृती असे मानण्याकडे बहुतेक तज्ज्ञांचा कल आहे. आता सिंधूचा प्रदेश म्हणजे काय? ज्या 7 नद्या होत्या, वेदकालीन 7 नद्या, त्यांच्याच अराउंड वैदिक संस्कृतीचा उगम झाला आणि त्याच भागात हडप्पा संस्कृती देखील होती. जसं की सरस्वती म्हणजे घग्गराग्रा, सिंधू, शतद्रू म्हणजे सतलज, विपाश म्हणजे बियास, आस्किनी म्हणजे चिनाब, पुरुषनी म्हणजे रावी, वितस्ता म्हणजे झेलम. आता या नद्यांच्या प्रदेशाला वैदिक लोकांनी देवनिर्मित देश असेही संबोधले आहे. आणि त्यांच्याबद्दल असं म्हणता येतं की दे लिव्हड हिअर फॉर मेनी सेंचुरीज अँड ग्रॅज्युअली पुश्ड इन टू द इंटेरियर टू सेटल इन द व्हॅलीज ऑफ गंगेज अँड यमुना. म्हणजे सुरुवातीचे काही दशकं म्हणजे अर्ली वैदिक संस्कृती ही या सप्तसिंधूत होती. त्याला आपण तो कालखंड म्हणजे इसवी सन पूर्व 1500 ते इसवी सन पूर्व 1000 आणि लेटर वैदिक संस्कृती जी म्हणतो, जी इंटेरियरमध्ये सेटल व्हायला चालू झाली, ती गंगा आणि यमुना, तो कालखंड म्हणजे इसवी सन पूर्व 1000 ते इसवी सन पूर्व 600 हा लेटर वैदिक काळ आहे. आता वैदिक वाङ्मय. आता वैदिक काळात प्रामुख्याने 4 प्रकारची साहित्य निर्मिती झाली. वेद म्हणजेच संहिता, मग ब्राह्मण ग्रंथे, आरण्यके आणि उपनिषदे. यातील सर्वात प्राचीन साहित्य म्हणजे 4 वेद. आता वेद म्हणजे जाणणे आणि वेद म्हणजे ज्ञान, हा त्याचा संधी विग्रह म्हणता येईल. वैदिक लिटरेचर की हे असं नाही आहे की जस्ट लिहिलं आणि ते उद्यास आलं, तर त्याचं इव्हॉल्युशन होत गेलं विथ अ कोर्स ऑफ टाईम. आणि ते मुखोद्गत असायचे वेद त्या काळी लोकांना, म्हणजे ओरल ट्रेडिशनने ते जनरेशन टू जनरेशन पास केले जात होते. म्हणजे मौखिक परंपरा होती, जनरेशन टू जनरेशन बाय वर्ड ऑफ माउथ, म्हणून त्यांना श्रुती असे म्हणतात. म्हणजे श्रुती म्हणजे ऐकलेले, ऐकून पास केलेले, म्हणून त्यांना श्रुती असे म्हणण्यात आलं. कारण त्या काळात छपाईखाना नव्हता. ते आपण बघतो की मॉडर्नच्या इतिहासात बघतो, गटेनबर्गने 15व्या शतकात छपाईखान्याचा शोध लावला आणि तिकडून पुढे प्रिंटिंग प्रेस वगैरे चालू झाल्या. आणि त्या काळात वाव नव्हता या गोष्टीला, त्यामुळे वर्ड ऑफ माउथनेच ते होत होतं. वेदांचे फीचर्स काय ते? अपौरुषेय म्हणजे नॉट क्रिएटेड बाय मॅन बट अ गॉड गिफ्टेड. नित्य म्हणजे एक्झिस्टिंग इन ऑल इटर्निटी. आता 4 वेद जे प्रमुख आहे त्यातला ऋग्वेद सगळ्यात सुरुवातीचा वेद ऋग्वेद. आता देवाची स्तुती करण्यासाठी रचलेले पद त्यांना ऋचा असे म्हणतात, म्हणजेच ऋग्वेद. त्याच्यात काय कलेक्शन ऑफ लिरिक्स आणि ते ओल्डेस्ट टेस्ट इन द वर्ल्ड अँड देअर फॉर नोन ॲज अ फर्स्ट टेस्टामेंट ऑफ मॅनकाइंड. आणि हा ऋग्वेदाचं सगळ्यात प्रॉमिनंट वैशिष्ट्य म्हणजे या ऋग्वेदाच्या 10व्या भागात पुरुष सूक्त रचलं गेलं आहे आणि त्यात 4 वर्ण म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र यांचा उल्लेख आहे. त्यामुळे आपण जे म्हणतो की वर्णव्यवस्थेचा उदय हा ऋग्वेदातील पुरुष सूक्तातून आला. तो ऋग्वेद त्याचं बेसिस आहे वर्णव्यवस्थेचं. आता यजुर्वेद म्हणजे एक्झॅक्टली काय की यज्ञविधीमध्ये जे मंत्रांचं संकलन करून त्यांचं स्पष्टीकरण, मंत्रांचा उपयोग केव्हा आणि कसा करावा याचं मार्गदर्शनपर वेद होता हा. सामवेद म्हणजे की मंत्रांचं गायन कसं करावं, त्याचं रिदम कसा असावा याचं मार्गदर्शन होतं. आणि म्हणूनच मग भारतीय संगीताच्या निर्मितीमध्ये सामवेदाचे स्थान महत्त्वाचे आहे. आणि
सामवेदाचा जो उपवेद आहे गंधर्ववेद, त्यात देखील संगीताबद्दल आपल्याला माहिती मिळते. म्युझिकशी रिलेटेड वेद आहे तो अथर्ववेद. अथर्ववेद हा सगळ्यात इंटरेस्टिंग वेद होता, कारण त्यात जादूटोणा, आयुष्यातील संकटे विधी मार्फत कसे सोडवली जावी यावरती उपाय, दुखणी, त्यामुळे त्याला बुक ऑफ मॅजिकल फॉर्म्युले असं म्हणायचे. आणि बऱ्याच काळासाठी अथर्ववेदाला वेदांमध्ये स्थान नव्हतं, त्याला वेद या कॅटेगरीत इन्क्लूडच करत नव्हते. त्यामुळे वेदात्रयी हा वर्ड आपण ऐकतो. वेदात्रयी म्हणजे 3 वेदांचा समूह, ज्यात प्रामुख्याने ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद या 3च वेदांचा समावेश होतो. अथर्ववेदाचा नाही. अथर्ववेद हा खूप नंतर इन्क्लूड केला वेदांमध्ये, त्याला वेदांचा दर्जा नव्हता. आता वेदांच्या नंतर ज्या गोष्टी वेदवाङ्मयामध्ये येतात त्यात प्रामुख्याने येणाऱ्या गोष्टी ब्राह्मण ग्रंथे, आरण्यके आणि उपनिषदे. ब्राह्मण ग्रंथे म्हणजे काय? ब्रह्म म्हणजे सॅक्रिफाईस. दज व्हेरियस सॅक्रिफायसेस अँड रिच्युअल्स हॅव बीन एलॅबोरेटली डिस्कस इन ब्राह्मण ग्रंथ. प्रत्येक वेदाचा 1 किंवा त्यापेक्षा जास्त ब्राह्मण ग्रंथे होती. ते वेदांचं गाईड होतं. हायमन्स ऑफ वेदा एक्सप्लेन करायचं होतं ह्या गोष्टी कशा आहेत, म्हणजे वेदांमध्ये दिलेल्या माहितीचं इंटरप्रिटेशन, ज्याला ब्राह्मण ग्रंथ असं म्हणता येईल. आता ते ऋग्वेदाचे ब्राह्मण ग्रंथे ऐतरीय ब्राह्मण ग्रंथे, किंवा यजुर्वेदाचं शतपथ तैतरीय, सामवेदामध्ये पंचविशा आणि षटविशा, अथर्ववेदातलं गोपथ. आरण्यके म्हणजे जंगलात राहून एकाग्र चित्ताने केलेले चिंतन, हे आरण्यक काही ग्रंथामध्ये मांडले आहे. तर वैदिक साहित्यामधील 4 आश्रमांचा उल्लेख देखील यामध्ये सर्वप्रथम आला. 4 आश्रम म्हणजे आपण ते सुरुवातीला पाहतो की ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, आणि त्यानंतर येतं ते वानप्रस्थाश्रम, आणि त्याच्यानंतर येतं संन्यासाश्रम. ह्या 4 आश्रमांचा उल्लेख सर्वप्रथम आरण्यकांमध्ये. त्याच्यानंतर येतं उपनिषदे. यांना वेदांत असं देखील म्हणतात, कारण हा वेदांचा अंतिम भाग आहे. आणि उपनिषदांचा अर्थ थोडक्यात म्हणजे गुरुजवळ बसून त्यांच्याकडून ज्ञान मिळवणे असा होतो. उपनिषदांची एकूण संख्या आहे 108. त्यात काही मांडुक्य, बृहदारण्यक हे उपनिषदांची नावं आपण ऐकत असतो. आणि मांडुक्य उपनिषदांपैकी महत्त्वाचे विचार आपण जे आत्ता आपल्या मोठमोठ्या इन्स्टिट्यूटला, संस्थांना देतो की सत्यमेव जयते, असतोमा सद्गमय, तमसोमा ज्योतिर्गमय, ह्या सगळ्यांचं ओरिजिन आहे मांडुक्य उपनिषद. बृहदारण्यक हे सर्वात मोठं उपनिषद आहे बाय द वे. आता लिटरेचर ऑफ वेदिक ट्रेडिशन्स. आता हे लेटर वेदिक पिरियडमधला भाग आला, कारण 600 BC ते 600 AD. त्यात 6 हेड्स आहेत: वेदांग, स्मृतीज, महाकाव्यज, पुराणाज, उपवेदाज आणि षडदर्शन. आता 6 वेदांग कोणती होती? तर शिक्षा म्हणजे फोनेटिक्स वेदांचं त्यात मांडलं होतं. कल्प म्हणजे रिच्युअल, म्हणजे करावयाची विधी. व्याकरण म्हणजे ग्रामर, ते अष्टाध्यायीचं पाणिनी, आपण सगळ्यात पहिलं ग्रामॅटिकल टेक्स्ट जे होतं. निरुक्त म्हणजे एटमॉलॉजी, ही ओल्डेस्ट डिक्शनरी ऑफ दी वर्ल्ड म्हणतात, म्हणजे शब्दांचं शास्त्र निरुक्त. छंद म्हणजे मीटर ऑफ सॉंग्स, जे गाण्यांची लिरिकल क्वालिटी, त्याचा रिदम कसा असावा याचं त्यात. आता ज्योतिष म्हणजे ॲस्ट्रॉनॉमी, ही 6 वेदांगे होती. आता 6 फेमस स्मृती आपण ऐकलेल्या असतात, म्हणजे सगळ्यात फेमस आणि कॉन्ट्रोवर्शियल स्मृती मनुस्मृती, जी प्रीगुप्ता पिरियड होती, ओल्डेस्ट स्मृती. मग याज्ञवल्क्य स्मृती, ही पण प्रीगुप्ता पिरियड्स होती. आणि त्याचे कमेंटेटर्स कोण होते? तर जिमुतवाहन, दयाभाग आणि विज्ञानेश्वर मिताक्षरा. आता हे दयाभाग आणि मिताक्षरा याच्यामध्ये प्रॉपर्टी राईट्स रिलेटेड इन्फॉर्मेशन दिलेली आहे.
म्हणजे त्या काळात कशा पद्धतीने प्रॉपर्टी राईट्स ट्रान्सफर केले जात होते किंवा त्याचा अधिकार कोणाला होता. आणि याच्या रिलेटेड प्रश्न UPSC प्री 2021 देखील विचारला होता की फादर अलाइव्ह असताना त्यात सन्स राईट टू होल्ड प्रॉपर्टी हे दयाभागामध्ये येतं की मिताक्षरामध्ये येतं, असं त्यांनी क्वेश्चन विचारला होता. एकदा तुम्ही बघून घेऊ शकता. नारद स्मृती, पराशर स्मृती, बृहस्पती स्मृती आणि कात्यायन स्मृती या गुप्ता पिरियड काळीने. गुप्ता पिरियड आपण बघतोच की तो गोल्डन इरा ऑफ इंडियन हिस्ट्री म्हटलं जातं आणि त्या काळात त्या स्मृती तयार झाल्या होत्या. देअर आर मेनली 2 महाकाव्यज, रामायण वाल्मिकींचं आणि महाभारत वेदव्यासांचं. महाभारत हे लॉंगेस्ट एपिक ऑफ द वर्ल्ड आहे आणि भगवद्गीता हा त्याचाच पार्ट आहे जो की एक्स्ट्रॅक्टेड आहे भीष्म पर्वातून महाभारताच्या. आणि त्यानंतर येतात पुराणं. 18 पुराण आहे, त्यापैकी मत्स्य पुराण सगळ्यात जुनं आहे आणि काही महत्त्वाची पुराणं म्हणजे भागवत पुराण, विष्णू पुराण आणि वायुपुराण. आता उपवेदाज म्हणजेच ऑक्झिलरी वेदा, म्हणजे प्रत्येक वेदांचा काही ऑक्झिलरी वेद होते. जसं की ऋग्वेदात आपण आयुर्वेद हा त्याचा ऑक्झिलरी वेद होता, म्हणजे त्याच्यात मेडिसिन शिकवलं जायचं. सामवेद म्हणजे त्याच्यात गांधर्व वेद आला की ज्याच्यात म्युझिक शिकवलं जायचं, जे आपण आधी बघितलं. यजुर्वेदात धनुर्वेद आला ज्यात आर्करीबद्दल नॉलेज होतं. आणि अथर्ववेदामध्ये शिल्पवेद आणि अर्थवेद. शिल्पवेद म्हणजे क्राफ्टमनशिपबद्दल माहिती होती आणि अर्थवेदामध्ये वेल्थ क्रिएशनबद्दल माहिती होती. हे 4 उपवेद विच आर रिलेटेड टू मेन वेदाज. आता 6 स्कूल ऑफ इंडियन फिलॉसॉफी ज्या एन्शियंट किंवा वैदिक पिरियडमध्ये होत्या त्यांना षटदर्शन असे म्हणतात. आणि त्यातलीच पहिली म्हणजे सांख्य, ज्याचा की फाउंडर होता कपिला. सांख्य दर्शन म्हणजे स्टॅटिस्टिक्स. योग ज्याचा फाउंडर होता पातंजली. न्याय ज्याचा फाउंडर होता अक्षपद. वैशेषिक दर्शन कनाद ऋषींचं, म्हणजे ज्यांनी ॲटॉमिक थिअरी मांडली. पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा. पूर्वमीमांसेचे फाउंडर जैमिनी आणि उत्तरमीमांसा बादरायण. आता पूर्ववैदिक काळातील संस्कृती ही नेमकी कशी होती ते आपण थोडक्यात पाहूया. त्याचा टाईम पिरियड अर्ली वैदिक टाईम पिरियड वॉज इसवी पूर्व 1500 ते 1000. तर ऋग्वेदकालीन संस्कृती ही मूलतः सप्तसिंधू प्रदेशात होती आणि जनसमूहांच्या नावाचा उल्लेख ऋग्वेदात आढळतो. त्या काळात जे जनसमूह होते ते जे म्हणता येईल पुरू, अनु, यदू, तुर्वश. याच काळात दशरथ युद्ध झालं होतं ते जे आपण रावी नदीच्या तीरावर झालेलं 10 जनसमूहांमध्ये. आता पूर्ववैदिक काळातील काही संज्ञा ज्या स्टेट बोर्ड 11वीच्या पुस्तकात दिल्या आणि त्या MPSC जोड्या लावायला विचारू शकते आणि ते विचारलं पण आहे. जसं की कृष्ट्य म्हणजे काय, जनसमूहांच्या स्थिर वसाहती. कृष म्हणजे नांगरट. उर्वरा म्हणजे नांगरलेली उपजाऊ जमीन, फर्टाईल लँड. सातू म्हणजे वैदिक लोकांचे प्रमुख पीक. पुषण म्हणजे पशुधनाचे रक्षण करणारा. तक्षण म्हणजे सुतार. रथकार म्हणजे रथ बनवणारा. उखा म्हणजे स्वयंपाकांसाठी वापरायचे भांडे. कुलाल म्हणजे कुंभार. वय्य म्हणजे विणकर. चर्मन्मा म्हणजे चामड्याचे काम करणारा कारागीर. हिरण्य म्हणजे सोने. अयस म्हणजे तांबे किंवा कांस्य अथवा लोखंडाला त्या काळी अयस म्हटले जायचे. निष्क म्हणजे सोन्याचा अलंकार आणि क्वचित प्रसंगी चलनासारखा वापर देखील होत होता याचा. पुषण म्हणजे भूमार्गाचा देव. क्षत्तरी म्हणजे राजाचा खाजगी कारभारी. आणि विधाता म्हणजे पुरुष आणि स्त्रिया भाग घेत असे कायदेमंडळ. हे महत्त्वाचं आहे आणि हे अर्ली वैदिक पिरियडमध्येच होतं. लेटर वैदिक पिरियडमध्ये ते नव्हतं. पॅट्रियार्कल सोसायटीकडे वाटचाल केली होती आपण लेटर वैदिक पिरियडमध्ये आणि त्यामुळे ऋग्वेदकालीन स्त्रिया म्हटलं याला. वेदकालीन नाही, ऋग्वेद म्हणजे अर्ली वैदिक पिरियड. त्यात विश्ववारा, लोपामुद्रा, अपाला, गोषा या सर्व ऋग्वेद काळातील कवयित्री होत्या. उत्तर वैदिक संस्कृती म्हणजे इसवी पूर्व 1000 ते 600. आता सप्तसिंधूकडून ज्यावेळेस वैदिक लोक पूर्वेकडे आले म्हणजे त्याचा विस्तार उत्तरेला हिमालयाच्या पायथ्याचा प्रदेश ते दक्षिणेला विंध्य पर्वत यांच्यामध्ये आला आणि याचे पुरावे आपल्याला मिळतात शतपथ ब्राह्मण या ग्रंथात. म्हणजे विदेह माधव याची जी कथा आहे
त्या कथेत त्या विश्लेषणातून असं आढळलं की उत्तर वैदिक लोकांनी पश्चिमेकडून पूर्वेकडेपर्यंतचा प्रदेश लागवडीखाली आणला होता. उत्तर वैदिक काळातील राज्यव्यवस्था कशी होती, म्हणजे गव्हर्नमेंट मशिनरी बिकम मोर एलॅबोरेट दॅन बिफोर इन उत्तर वैदिक काळ. भागदूक म्हणजे कलेक्टर ऑफ टॅक्स, सारथी रॉयल हेरल्ड, चॅरिटियर, छत्री चेंबरलिन, अक्षवापा म्हणजे कुरिअर, ह्या जोड्या लावायला विचारू शकतात. वेदकालीन शासन व्यवस्था म्हणजे ते युनिट आणि हेड हे एक चार्ट स्टुडंटमध्ये दिला आहे. कुल म्हणजे कुलपती, ग्राम म्हणजे त्याचा हेड ग्रामनी, विश त्याचा हेड विशपती, जन याचा गोपती आणि राष्ट्राचा प्रमुख राजन. आणि राजाला मार्गदर्शन करण्यासाठी सभा, समिती आणि विदत. सभा म्हणजे ज्येष्ठ व्यक्तींची मंडळास सभा म्हणत, समिती म्हणजे लोकांच्या सर्वसाधारण बैठकीस म्हणत, आणि विदत ही आर्यांची सर्वात सभा, तिला जनसभा असे म्हणत. आता याच्या रिलेटेड आपण काही क्वेश्चन बघूया. व्हॉट वॉज द मीडियम ऑफ ट्रेड एक्सचेंज ड्युरिंग वैदिक पिरियड? निष्क, कृष्णाल, शतमान, गण आणि श्रेणी. गण आणि श्रेणी असूच शकत नाही, हे दोन्हीही वर्णव्यवस्था आणि त्या गोष्टी दर्शवतं. निष्क आपण वाचलं होतं, त्यामुळे ए ऑप्शन कन्फर्म आहे. ई इथे आल्यामुळे हा ऑप्शन गेला. गण डी हा ऑप्शन गेला. ई देखील हा ऑप्शन गेला. ए बी सी आन्सर आहे याचं. खालीलपैकी कोणत्या विद्वान स्त्रिया ऋग्वेद काळाशी संबंधित होत्या? हा आपण बघितला, विश्ववारा, अपाला, लोपामित्रा, कोशा, वरीलपैकी सर्व. दसराज युद्ध पुढीलपैकी कोणात घडले होते? विश्वामित्र व भरत जमात. सुदास, वशिष्ठ, पुरोहित, विश्वामित्र, पुरू आणि विश्वामित्र. हे विश्वामित्र व भरत जमात यांच्यात झालं होतं, कारण ती भरत ट्राईब होती त्या काळात तिथे ॲक्टिव्ह. तक्षण, भागदूक, क्षत्री, विधाता जस्ट बघितलं आपण. हे तक्षण म्हणजे सुतार, भागदूक म्हणजे करवस्तू करणारा, क्षत्री हे जशाला तसे स्टेट बोर्ड बनले आहे आणि ते आयोग विचारतात, त्यामुळे स्टेट बोर्डचं महत्त्व इथे आपल्याला लक्षात घेता येतं. आता वैदिक नेम आणि त्यांचे नद्या. सरस्वती म्हणजे सरस्वती, हे सेल्फ एक्सप्लेनेटरी, नावातच कळतं आहे. पुरुषनी म्हणजे रावी, अस्किनी म्हणजे चिनाब आणि वितस्ता म्हणजे झेलम. बघूया आपण, म्हणजे ए 3. हां, म्हणजे 3 ऑप्शन आहे हा. तर अशा प्रकारे आपण वैदिक सिव्हिलायझेशन संपवले. थँक्यू.